जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात आहात, सब इन्स्पेक्टरची पोस्ट तुम्हाला पाहिजे आहे तर 3000 प्लस जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। खासियत त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी फक्त 100 रुपये चार्जेस आहे। त्यातल्या त्यात तुम्ही फिमेल आहात, SC ST मधून आहात, एक्स सर्व्हिसमन आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे, चांगली भरती आहे। मग यासाठी अप्लाय कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर अभ्यास कसा करायचा, एग्जाम कशी असणार आहे, सगळे पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय। कारण की महाराष्ट्र पोलीस भरती निघते तेव्हा भरपूर सारी कॉम्पिटिशन असते, पण त्याच लेवलची ही पोस्ट आहे, सॅलरी पण चांगली आहे। 1,12,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते। एग्जाम पण महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण समजून घ्या। तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी असेल ज्याचं इन्स्पेक्टर बनण्याचं स्वप्न आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे। तुम्ही ते बघू शकताय, इथे नोटिफिकेशन दिली आहे, नोटीस ऑफ सब इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती होते आणि ते सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। भारत सरकारतर्फे ही PDF आली आहे 26/9/2025 रोजी आणि लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाच्या तारखा दिसून जाईल। 26 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 16/10/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। शेवटची तारीख तीच असणार आहे। फी पेमेंट करायची शेवटची तारीख 17/10/2025 असणार आहे। त्यानंतर तुमची एग्जाम होणार आहे। एग्जाम कशी असणार आहे, सिलेबस काय, कुठल्या पुस्तकातनं अभ्यास करायचा ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल, ते टॅग केलेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आजपासून जरी तुम्ही अभ्यास केला तरी इझिली तुम्ही हे क्रॅक करू शकताय। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये असणार आहे, त्यामुळे वेळ आहे तुमच्याकडे। खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसणार आहे। सब इन्स्पेक्टर GD ही जी पोस्ट आहे CAPF मध्ये। आता CAPF मध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पोस्ट असतात, जसं की बघू शकताय आसाम रायफल झालं, बोर्ड सिक्युरिटी फोर्स झालं, तर या अंतर्गत ही भरती होत असते। ओके, मग यामध्ये सॅलरी आपल्याला मिळते 35,400 पासून 1,12,400 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते ग्रुप B नुसार। आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल यासाठी दोघं अप्लाय करू शकताय। हे दिल्ली फोर्स अंतर्गत असते, म्हणजे बघा एक तर CAPF मध्ये एक तर दिल्ली फोर्स अंतर्गत आहे। महाराष्ट्रात ना बिंदास अप्लाय करू शकताय। ओके, सॅलरी इथे सेम असणार आहे। ही ग्रुप C ची आहे आणि CAPF मध्ये तुम्ही अप्लाय करताय तर ही ग्रुप B ची असणार आहे। ओके, तर बघा इथे टेंटेटिव्ह वॅकन्सी दिली आहे। जर का दिल्ली पोलीस फोर्स मध्ये तुम्हाला सब इन्स्पेक्टर बनायचं आहे तर मेल साठी टोटल बघा इथे 142 जागा आहे आणि फिमेल तुम्ही आहात तर टोटल 70 जागा आहे। कॅटेगरी नुसार तुम्ही बघू शकताय। पण तुम्हाला CAPF मध्ये लागायचं आहे तर इथे बघा टोटल मेल साठी 1042 जागा आहे आणि त्यामध्ये इथे बघा 286 जागा एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे आणि फिमेल साठी 88 जागा आहे। मग CRPF मध्ये इथे बघा 407 10 जागा UR साठी आहे। EWS OBC SC ST सगळ्यांसाठी तुम्ही बघू शकताय। टोटल मेल साठी तिथे बघा 1006 जागा असणार आहे। ग्रँड टोटल तुम्ही बघू शकताय 1029 जागा फक्त CRPF मध्ये। BSF मध्ये बघू शकता, त्यांचा फुल फॉर्म काय तर तुम्हाला इथे दिसून जाईल। BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याच्यानंतर CAPF म्हणजे काय तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। तर हे पण तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, मग तुम्ही ठरवू शकताय कुठे तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जागा चांगली आहे, पोस्ट चांगली आहे, सॅलरी चांगली आहे, केंद्र सरकार अंतर्गत येते, भरपूर साऱ्या सुविधा, भरपूर सारे भत्ते तुम्हाला मिळतात, भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात। त्यामुळे पोलीस बनायचं स्वप्न आहे तर नक्की संधी सोडू नका। ओके, त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर ITBP। आता ITBP काय असतं तर ते पण समजून घ्या। ITBP असतं इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स। ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकताय CISF काय असतं तर इथे बघा दिलंय CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। ओके, हे सांगून झालंय। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता SSB। आता SSB काय तर तुम्ही ते बघू शकताय सशस्त्र सीमा बल, या सर्व अंतर्गत ही भरती असणार आहे। भरपूर साऱ्या जागा आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय रिझर्वेशन जे की एक्स सर्व्हिसमॅन साठी दिलेलं आहे। आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय आहे तर सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। ओके,
त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय एज लिमिट, जी की 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. तुमचं वय 20 ते 25 या दरम्यान पाहिजे. पण जर का तुम्ही कॅटेगरीत ना असाल तर SC ST साठी 5 वर्षे सूट आहे, म्हणजे 30 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. OBC साठी 3 वर्षे सूट आहे, म्हणजे बघू शकता 25, 26, 27, 28 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. एक सर्व्हिसमॅन साठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके, बाकी तुम्ही महिला आहात आणि यापैकी तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण वयामध्ये सूट दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करणं अगदी सोपं. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे SSC ची. मागे पण भरपूर सारे आपण व्हिडिओ SSC वर बनवले. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. यावर अप्लायवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. कशासाठी आपण अप्लाय करतोय, तर आपण अप्लाय करतोय CAPF साठी. तर ओके, त्यासाठी तुम्हाला ते अप्लाय म्हणायचं किंवा यापैकी हेड कॉन्स्टेबल साठी करताय. वेगवेगळ्या पोस्ट निघालाय, त्यानुसार इथे अप्लायची ऑप्शन अवेलेबल आहे, त्यापैकी आपण करू शकतो. ओके, यावर क्लिक केलं मग ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करा. नवीन असेल तर रजिस्टर तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा. मग पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे, तुमची सर्व माहिती टाकून घ्यायची, म्हणजे नॅशनॅलिटी, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस सगळं. त्याच्यानंतर डिक्लेरेशन देऊन तुम्हाला हा फॉर्म भरून कंटिन्यू करायचा आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल की फी किती असणार आहे. तर फी फक्त 100 रुपये आहे. SC ST साठी कुठलीही फी नाही आहे. वुमन तुम्ही अप्लाय करताय तर तुमच्यासाठी पण कुठलीही फी नसणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर्स कुठे आहे, तर आपण महाराष्ट्रात आहोत. तर महाराष्ट्रासाठी आपण बघायला गेलं तर तुम्ही ते बघा भरपूर ठिकाणी इथे सेंटर्स असणार आहे. जसं की बघू शकता तुम्ही अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहे. जे तुम्हाला जवळ पडेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे, तर याची बुकची लिंक तुम्हाला इथे दिसून जाईल. टॅग केलेले प्रोडक्ट तिथून तुम्ही मागून घ्या आणि अभ्यास चालू करा. जे बेस्ट आहे तेच मी टॅग केले. जसं की तुम्ही ते बघू शकता एक्झामिनेशन कशी असणार आहे, तर पेपर 1 फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर PET असणार आहे, पेपर 2 आणि मेडिकल एक्झामिनेशन. मग बघा पहिल्या पेपरमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रेझनिंग 50 प्रश्न 50 मार्कासाठी. त्यानंतर जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्कासाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश हे सगळं असणार आहे तुमच्यासाठी. 2 तास तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर पेपर 2 जो असणार आहे तो इंग्लिश लँग्वेजचा असणार आहे. 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी. याच्यासाठी पण मी बुक तुम्हाला टॅग करून दिलेलं आहे. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर त्याबद्दल माहिती दिसून जाईल. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 ची. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे अभ्यास पण तुम्हाला तसाच करायचा आहे. त्यानंतर पोलीसची पोस्ट आहे, त्या म्हटल्यावर हाईट वगैरे इथे घेतली जाते. जसं की तुम्ही मेल म्हणून अप्लाय करताय तर हाईट तुमची कमीत कमी 170 सेंटीमीटर पाहिजे. चेस्ट एक्सपांड करून आणि अनएक्सपॅन्ड किती असली पाहिजे ते पण दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही फिमेल आहात तर फिमेलसाठी पण हाईट किती पाहिजे ते पण दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमची जी PET होणार आहे म्हणजे फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट होणार आहे. त्यामध्ये 100 मीटर 16 सेकंदमध्ये करायचं आहे. मेल कॅन्डिडेटसाठी इथे दिलेलं आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी पण इथे दिली आहे. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे. तिथून तुम्ही नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जवळजवळ सगळे महत्त्वाचे पॉईंट मी कव्हर केलेले आहे. यामध्ये तुमची मेडिकल टेस्ट होते, आयसाइट चेक केलं जातं, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात, टॅटू वगैरे या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. ओके, त्यामुळे जे इलिजिबल आहे तुमच्या फॅमिलीमधून कोणी आहात ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, सब इन्स्पेक्टरची पोस्ट पाहिजे आहे, केंद्र सरकारचा जॉब पाहिजे आहे, चांगली सॅलरी पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी नक्कीच गोल्डन चान्स आहे. बुक तुम्हाला टॅग करून दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिली आहे, कमेंटमध्ये आपल्या ब्लॉगची लिंक टाकली आहे, तिथूनही तुम्ही सगळं वाचू शकताय. आणि अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.